शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. पलूस येथे गुरुवारी तिसरा बाजार सुरू, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. पलूस शहरात नागरिकांच्या सोयीसाठी गुरुवारी तिसरा नवीन आठवडी बाजार सुरू करण्यात आला असून या बाजाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तालुक्याचे नेते महेंद्र आप्पा लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, नगराध्यक्ष संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, नगर परिषदेचे गटनेते गणपतराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, सर्व नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंके, उपसभापती संजय पवार, संचालक कुमार माळी यांच्यासह सर्व संचालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन बाजारात विविध प्रकारच्या भाजीपाला, फळे, किराणा साहित्य तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची मुबलक उपलब्धता दिसून आली. बाजाराची मांडणी सुबक व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पहिल्याच दिवशी बाजारात मोठी गर्दी झाली असून व्यापारी व ग्राहक दोघांचाही प्रतिसाद सकारात्मक होता. तिसरा बाजार सुरू झाल्यामुळे मंगळवारच्या बाजारातील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना खरेदीसाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार असल्याचंही नागरिकांनी सांगितलं. पलूसची सोय नगरपालिकेने एवढी चांगली केली, त्याच्याबद्दल नगरपालिकेचे आधी खूप आभार आहे. कारण ही मागणी खूप वर्षापासूनची होती. जेव्हा लोकसंख्या पलूसची कमी होती तेव्हा एक आठवडी बाजार पुरेसा होत होता, पण आता 2 बाजार असून सुद्धा भयंकर प्रचंड गर्दी आणि गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी असा दोन्ही विषय खूप त्रासदायक व्हायचा ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी, दोघांसाठी सुद्धा हा फार मोठा एक समस्या झाली होती पलूसमध्ये. तर आता ह्या नगरपालिकेच्या नवीन आलेल्या टीमनं हे जे काम केलं आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. याचा खालच्या बाजारांवर काय परिणाम होईल? गर्दी कमी नाही, काही गर्दी कमी होईल आणि बाकीच्यांवर परिणाम व्हायचं काही कारण नाही, कारण ही सोय झालेली आहे. याच्यामुळे इतरांचं नुकसान होण्याचं काही कारणच नाही. पलूसला मंडईची गरज आहे असं बरीच जण म्हणतात. अगदी. आता ही जागा मिळालेली आहे, पण ह्याच्यामध्ये मंडईसारख्या सोयी होणं खूप गरजेचं आहे. जसं की आता पूर्वीच्या बाजारामध्ये जे विक्रेते बसायचे त्यांना अक्षरशः त्या ओढ्यांवर, नाल्यांवर आणि इतक्या अस्वच्छ जागेत बसायला लागायचं. त्या मानानं आत्ता ही जागा त्यांना स्वच्छ मोकळी अशी आहे, पण इथं कट्टे होणं, रस्ता होणं आणि त्यांना सावलीसाठी सोय होणं, पाण्याच्या सोयी, स्वच्छतागृह होणं हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्या हळूहळू होतील असं मला वाटतं. नगर पालिकेने जे नवीन बाजार चालू केला की ट्रॉफिक आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी हा त्यांचा जो विषय होता तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हँडलिंग केलेला आहे. आणि हा सातत्यानं असं राहिलं तर आपल्या बाजारपेठेतली गर्दी आणि ट्रॉफिक हा जरा कंट्रोलमध्ये येईल आणि लोकांना सुख आणि 3 आठवड्याचे 3 बाजार भरल्यामुळं लोकांची गैरसोय दूर होईल. इथं तुम्हाला ट्रॅफिकची सुविधा किंवा लोकांना पार्किंगची सुविधा चांगली आहे, स्वच्छता आहे, बाकीच्या सुविधा आहेत. व्यापारी माणसांना अजून थोडंसं त्यांना अंगवळणी पडलं पाहिजे की बाबा जर गुरुवारी येऊन आपण आपला बाजार मांडणं, गिरायकाशी आपल्याशी संपर्क गिरायकाशी ठेवून गिरायक आपलं वाढेल कसं आणि बाजार कसा मोठ्या प्रमाणात चालू राहील ही थोडीशी व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी प्रयत्न करून खालच्या मार्केटवर किंवा दोन्ही बाजारांवर काय परिणाम होईल? तसं काय होणार नाही, एवढं काय वाटत नाही एवढा बाजार फरक पडेल काय नाही. पलूस नगर परिषद पलूसचे मी मनापासून अभिनंदन करेन की खरोखरच कुंडल, शिक्षक कॉलनी, आंधळी, पलूस कॉलनी या बाजूच्या लोकांची खूपच चांगली सोय केलेली आहे. विशेषतः गृहिणी आहेत यांची अगदी छानपैकी सोय झालेली आहे आणि अतिशय व्यवस्थित आवार आहे. मार्केट यार्डमध्ये जो भाजीपाला बाजार आजपासून चालू झालेला आहे, या बाजारमध्ये जे विक्रेते आहेत, विक्रेते आणि ग्राहक या दोघांचंही स्वागत आहे.
मी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूसचा मुख्याध्यापक दडस सर या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करेन आणि सर्वांचं अभिनंदन करेन. आणि जे उत्कृष्ट सोय येथील नागरिकांची केली गेलेली आहे त्याबद्दल नगर परिषद पलूस आणि त्यातील जे टीम आहे त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.